नमस्कार मंडळी, आज आपण चाललो होतो बाहेर जरा. त्यात आपल्याला जाता इथे झाडझापाशी एक दिंडी भेटली. त्या दिंडीमध्ये तर खूपच मोठी लाईन होती. खूपच भाविकांचा भक्तांचा समावेश होता. त्यानंतर आम्ही पुढे गेलो तर मग आम्ही जरा सुयशपूरला म्हणलं गाडी थोडी फास्ट चालू गाडी, आम्हाला थोडं पुढे जरा काम होतं. मग सुयशपूरला म्हणलं एवढं फास्ट नको चालू, कारण की आजी दादाचा जेवढा अपघात झाला त्याच्यापेक्षा आपला तर दुप्पट होईल. तुम्हाला असं नको बोलू. मग ठीक आहे. आम्ही मांडवळपाशी आलो तर म्हणले पाणी काही दिसत नाही. म्हणलं पाणी पण दिसणार नाही, पाणी जरा जास्तच खाली गेलं आता मांडवळचं. कसे लोक आता शेतीसाठी वारतात नाही का. आपण कोरतन खंडोबाचं दिसून निघालो, रवाना झालो. तिकडं त्यांना आले कोरतन खंडोबाची देवस्थान. इथे आलं, गावात आल्याच्या नंतर ग्रामपंचायतीपाशी खूप लोक उभी होते उन्हाळा नाही का, तर थंडी इकडं उन्हाळा लोक उभी होती. आम्ही सरळ म्हणलं चला जाऊ आपण कोरतन खंडोबाकडे. आलो आपण जवळजवळ मंदिराच्या जवळ. नंतर मग इकडून लांबूनच बघितलं यायला, जरा थोडं मन प्रसन्न वाटलं देवापाशी आल्याच्या नंतर. चला आता लवकर आपल्याला जायचं परत पुढं. तर आल्या सौरभ पवार म्हटला यायला माझा व्हिडिओमध्ये. म्हणलं घेतो भाऊ चल तू या पुढे सुयशपुरी चालला होता. चला म्हणलं लवकर टाईम होतो. आलं देवळापाशी आपण. आल्याच्या नंतर इथं एकदम असं प्रसन्न वातावरण होतं. हे सौरभ पवार बघा म्हणला आता सगळे बेलो आजोबा. म्हणलं ठीक आहे आजोबा बाबा काय नंबर. मग गेलो आतमध्ये. असं नंदी असं एक नंबर होत बसलेला होता. तिथून आम्ही आतमध्ये गेलो. तर आत गेल्या खंडोबाचं दर्शन झालं. खंडोबाचं दर्शन झाल्याच्या नंतर एक नंबर असं प्रसन्न वातावरण सकाळी सकाळी खूप भारी वाटायचं. त्यानंतर सौरभ पवार म्हणला भंडारा असं नाही लावती. म्हटलं भंडारा असा एक नंबर लावायचा. मग म्हणलं ठीक आहे इकडे मी लावतो. मग त्याला लावला भंडारा. नंतर तिथून आम्ही सेल्फी वगैरे घेतला एक. मग देवाच्या बाहेरचं थोडं वातावरण बघितलं. एक नंबर असं वातावरण होतं तिथे. मग असं हळूहळू आमचा प्रवास परत पुढं चाललो. म्हणलं आळकुटी नाही यायचं. आळकुटीच्या ठिकाणी आम्ही रवाना झालो. म्हणलं चला आता आळकुटीला. तर आळकुटीला जाता असताना आम्हाला ते रस्ता पाहूनच जरा थोडं हे झालं. रस्ता डेंजर होता. आता काय पुढं घाटाला नंतर चांगला लागला. आता नवीन रस्त्याचं काम झाले जरा. हे पवनचे ते सौरभ पवार म्हणलं लय स्लो बिंगत ते. म्हणलं ते काही भिंगरी का वारे अशी बारवार बिंगायला. त्यानंतर मग आम्ही आलो इकडं